न्यूज, सच जरूरी है। नमस्कार, आप देख रहे हैं MNS न्यूज लाइव। मैं हूं आपके साथ चांदनी पाठक। एक नजर डालते हैं आज की खास खबर पर। भारत का पहला स्मार्ट और इंटेलिजेंट विलेज बना नागपुर का यह गांव 7 नवरी गांव। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने 7 नवरी को देश का पहला स्मार्ट गांव घोषित किया है। यह गांव नागपुर में है। यहाँ फाइबर ऑप्टिक इंटरनेट, AI आधारित कृषि ऐप और ड्रोन तकनीक सब कुछ है। इस पहल का उद्देश्य ग्रामीण भारत को डिजिटल रूप से सशक्त बनाना है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने 7 नवरी को देश का पहला स्मार्ट और इंटेलिजेंट गांव घोषित किया है। यह गांव फाइबर ऑप्टिक इंटरनेट, AI संचालित कृषि ऐप और सोलर पंप तथा ड्रोन तकनीक से लैस है। इस पहल का उद्देश्य ग्रामीण भारत को डिजिटल और तकनीकी रूप से आत्मनिर्भर बनाना है। CM ने कहा है कि गांव की तस्वीर अब पूरी तरह बदल गई है। यहाँ फाइबर ऑप्टिक इंटरनेट और वाईफाई कनेक्टिविटी उपलब्ध है। किसान अब मोबाइल फोन पर ही AI सक्षम ऐप के जरिए मिट्टी की स्थिति और मौसम का अनुमान, सिंचाई की योजना और फसल प्रबंधन की जानकारी पा रहे हैं। CM ने बताया कि गांव में सिंचाई व्यवस्था में सौर ऊर्जा से चलने वाले स्मार्ट पंप लगाए गए हैं, जिन्हें किसान मोबाइल से ही नियंत्रित कर सकते हैं। खेती को और आधुनिक बनाने के लिए ड्रोन तकनीक का भी इस्तेमाल किया जा रहा है। ड्रोन के जरिए खाद और कीटनाशक का छिड़काव आसान हो गया है और समय की बचत भी होगी। वहीं किसान मानते हैं कि भविष्य में उत्पादन में भी बढ़ोतरी होगी। CM देवेंद्र फडणवीस ने कहा है कि शिक्षा के क्षेत्र में भी बड़ा बदलाव देखने को मिलेगा। 7 नवरी गांव के स्कूलों में AI आधारित डिजिटल क्लासरूम शुरू किए गए हैं। बच्चे अब इंटरैक्टिव कंटेंट और स्मार्ट बोर्ड्स की मदद से पढ़ाई कर सकेंगे। इससे ग्रामीण क्षेत्र के बच्चों को भी शहरों जैसी गुणवत्तापूर्ण शिक्षा मिलेगी। स्वास्थ्य सेवाओं में भी तकनीकी का इस्तेमाल किया गया है। 7 नवरी गावामध्ये या योजनेचा शुभारंभ करण्याकरता मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आपल्या रामटेकचे खासदार सन्माननीय श्यामकुमार बर्वेजी, आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार चरणसिंग ठाकूरजी, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आपले जिल्हाधिकारी विपिन ईटनकर, ज्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना जन्मदिवसाच्या मी शुभेच्छा देतो। असे आपले जिल्हा परिषदेचे CEO विनायक महामुनी, ज्यांनी विशेष रूपाने व्हॉइस या संस्थेच्या माध्यमातून स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेज तयार केलं, ते सन्माननीय श्री राकेश कुमार भटनागर आणि सन्माननीय वल्लभ भन्सालीजी, आपल्या सरपंच वैशालीताई चौधरी, कमल किशोर फुटाणे, अनिलजी गोतमारे, चंद्रशेखर चिखले, या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस हा अनेक अर्थाने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। कारण एक क्रांतिकारी पाऊल महाराष्ट्र शासनाने या 7 नवरी गावातनं सुरू केलेलं आहे। खरं तर देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी ओळखलं होतं की देशाचं भविष्य हे गावोगावी कम्युनिकेशनची, इंटरनेटची फॅसिलिटी पोहोचवली तरच आहे। समृद्ध गाव, समृद्ध शेती, समृद्ध शिक्षण या सगळ्या गोष्टी करण्याकरता तंत्रज्ञान गावापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। आणि म्हणून माननीय मोदीजींनी भारत नेट सारखा एक कार्यक्रम सुरू केला की ज्यामध्ये जशी विजेची लाईन ही आपण प्रत्येक गावात नेली, तशी ऑप्टिकल फायबर की ज्यातनं कम्युनिकेशन हे गावागावापर्यंत पोहोचेल, इंटरनेट गावागावापर्यंत पोहोचेल, तंत्रज्ञान गावागावापर्यंत पोहोचेल, ही प्रत्येक गावामध्ये टाकण्याकरता एक योजना भारत नेटच्या नावाने सुरू केली। त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मी त्याला जोडून महाराष्ट्रामध्ये महानेटची योजना सुरू केली
आणि प्रधानमंत्र्यांच्या मदतीनं साधारणपणे आपण 2019 पर्यंत पहिला टप्पा भारतनेटचा पूर्ण केला आणि दुसरा टप्पा सुरू केला. फायबर तर पोचली, पण आपण एखादी तार नुसती आणली तर त्याचा फायदा नसतो. त्या तारेला पोल लागतो, तिथे ट्रान्सफॉर्मर लागतं, मग आपल्याला लाईट लावावं लागतो, आपल्याला मशीन लावावी लागते. सगळ्या गोष्टी लागल्या तर ती लाईन पोचल्याचा फायदा आहे. नुसती वायर ओढून आपल्यापर्यंत पोचली तर काय फायदा आहे. पण दुर्दैवाने लाईन पोचली, पण त्याच्यावर आधारित जी काही आपल्याला वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करायचा होता तो वापर करण्यात कुठेतरी आपण कमी पडलो. आणि म्हणून पुन्हा आता आपल्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर आम्ही हा प्रयत्न केला की ही जी आपण लाईन टाकलेली आहे आता याचा उपयोग करण्याची वेळ आली आहे. आणि तशातच या ठिकाणी वल्लभ भन्सालीजी आणि भटनागरजी आणि यांची टीम ही सगळी मला भेटायला आली आणि त्यांनी एक मॉडेल समोर स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेजचं ठेवलं. या मॉडेलमध्ये अनेक गोष्टी तर आहेतच, पण या मॉडेलची सगळ्यात मोठी खासियत काय आहे तर आत्तापर्यंत अशा प्रकारचे मॉडेल तयार करताना आपण जवळपास सगळ्या विदेशी बनावटीच्या तंत्रज्ञानाचा वापर करत होतो. पण व्हॉइस म्हणजे व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्राइज या संस्थेने 24 भारतीय कंपन्यांना एकत्रित आणलं आणि त्याच्या माध्यमातून स्मार्ट विलेज आणि इंटेलिजंट विलेज तयार करण्याचा हा संकल्प त्यांनी आमच्या समोर तयार केला. त्यामुळे माननीय प्रधानमंत्री महोदयांचं जे दुसरं स्वप्न होतं आत्मनिर्भर भारत, विदेशावर अवलंबून असलेला भारत नाही, आपल्या देशातल्या वस्तू वापरणारा भारत, ते स्वप्नही पूर्ण होणार होतं. आणि म्हणून लगेच आम्ही त्यांना सांगितलं पायलट प्रोजेक्ट तुम्ही हातामध्ये घ्या. आणि मग हा पायलट प्रोजेक्ट कुठे घ्यायचा तर अर्थातच तो नागपूरला घ्यायचा. आणि मग नागपूरमध्ये कुठे घ्यायचा तर तो सातनवरीला घ्यायचा. अशा प्रकारचा निर्णय आपण केला. कारण वेगवेगळ्या प्रकारचे स्मार्ट इंटरव्हेन्शन जे करायचे होते त्याकरता ज्या वेगवेगळ्या साईट आपल्याला पाहिजे होत्या त्या सगळ्या सातनवरीमध्ये उपलब्ध होत्या. तलावही पाहिजे होता, शेती पाहिजे होती, शाळाही पाहिजे होती, अंगणवाडी पाहिजे होती, सगळ्या गोष्टी हव्या होत्या. त्या सगळ्या आपल्याला या ठिकाणी मिळाल्या आणि हा सातनवरीला आपण प्रोजेक्ट आता सुरू केला आहे. आता या प्रोजेक्टच्या माध्यमातून खरं म्हणजे अनेक इंटरव्हेन्शन सुरू झाले. आपण मगाशी आपल्या काही शेतकऱ्यांनी जी इथे माहिती दिली ती माहिती देखील आपण बघितली. आता मोठ्या प्रमाणात आपली जी शेती आहे, अनेक वेळा आपण म्हणतो उत्पादकता वाढली पाहिजे, उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे तर शेती परवडेल. आज जगामध्ये शेतमालाचे भाव कुठलं एक सरकार ठरवत नाही. जागतिक बाजारपेठ शेतमालाचे भाव ठरवते आणि जागतिक बाजारपेठेमध्ये अनेक देशांचा जो माल येतो त्यांची जी काही उत्पादन खर्च आहे तो अतिशय कमी आहे. आणि तो उत्पादन खर्च कमी का आहे तर त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे सगळ्या गोष्टींची त्यांना कमतरता त्या ठिकाणी कमी वापर त्यांना करावा लागतो. त्याच्यामध्ये जो कमीत कमी वापर आहे त्या वापरातनं जास्तीत जास्त उत्पादकता हे ते सगळे मिळवतात. आणि त्यासोबत या सगळ्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात जी काही त्या ठिकाणी कीड नियंत्रण असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे आपली पिकं खराब होतात अशाचंही नियंत्रण हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करतात. आणि म्हणून त्यांचा उत्पादन खर्च कमी आहे, त्यामुळे शेतमालाला त्यांनी कमी भाव असला तरी जास्त प्रॉफिट ते घेतात आणि जगाचा शेतमालाचा भाव हा त्या ठिकाणी ते कमी करतात. आता भारतामध्ये आपली उत्पादकता वाढते, पण उत्पादकता वाढत असताना आपण उत्पादन खर्च देखील वाढवून राहिलो आहोत. आता आपलं भारताचं सरकार, मोदीजींचं सरकार खतांवर आपल्याला 1.5 लाख कोटी रुपये एवढी सबसिडी देतं. पण सातत्याने खतांचा वापर वाढतोय. खतांचा वापर वाढल्यामुळे जमिनीची क्षमता कमी होते.
ती क्षमता कमी झाल्यामुळे त्यातनं उत्पादकता खाली चाललेली आहे, मग ती वाढवायला अजून खतांचा वापर आपण करतोय। आता काही काही ठिकाणी तर या खतांच्या अनिर्बद्ध वापरामुळे जमिनीची क्षमता संपली आहे। जमीन आता त्या ठिकाणी उत्पादकता द्यायला तयार नाही, जमीन उत्पादन द्यायला तयार नाही, अशी परिस्थिती तयार झाली आहे। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचं उत्तर हे तंत्रज्ञानामध्ये आहे, स्मार्ट शेतीमध्ये आहे। त्या स्मार्ट शेती करता आज आपल्या गावामध्ये सर्व प्रकारचं तंत्रज्ञान पोचलेलं आहे। मगाशी तिमाने नावाचे शेतकरी मला भेटले, ते मला आनंदाने सांगत होते की माझ्याकडच्या सेन्सरमुळे माझ्या घरी बसून माझ्या मोबाईलवर मी पाण्याचं नियंत्रण करतो। आता आपल्याला माहिती आहे ड्रीप आहे त्या ठिकाणी, ड्रीप नाही त्या ठिकाणी पाणी सोडून देतो आपण, त्याच्यानंतर मग त्याच्याकडे लक्ष देत नाही। अनेक ठिकाणी तर जमिनीची क्षमता पाण्याच्या अतिवापरामुळे खराब झालेली आहे। त्यामुळे पाण्याचा योग्य वापर हा उत्पादकता वाढवतो, पण हा योग्य वापर आपल्याला समजेल कसा, तो आपण कंट्रोल करू कसा। आता हे जे सेन्सर्स आपण लावलेले आहेत, या सेन्सरमुळे किती पाण्याची आवश्यकता आहे नेमकं तेवढंच पाणी, किती आपल्याला खतांची आवश्यकता आहे तेवढंच खत, फवारणी करायची असेल तर ती ड्रोनच्या माध्यमातून केली तर प्रिसिशन पद्धतीने म्हणजे अगदी आवश्यक तेवढी फवारणी। आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण अनेक लोक शेतात मेहनत करतो, पण शेतमजूरही अलीकडच्या काळामध्ये कमी झालेले आहेत, किंवा अनेक वेळा शेतीमध्ये शेतमजूर लावणं हे परवडत नाही, अशा अनेक अडचणी असतात। त्यामुळे फवारणी जर आपल्याला स्वस्तात करून मिळाली त्या ठिकाणी तर त्याचा एक मोठा फायदा आहे। आणि म्हणून असे सगळे इंटरव्हेन्शन आज आपल्याकडे या ठिकाणी या माध्यमातून आपण करतोय। त्यामुळे पाण्याची बचत होणार आहे, रासायनिक खतांची बचत या ठिकाणी होणार आहे, कीटकनाशकाची या ठिकाणी बचत जी आहे ती आपली होणार आहे। आणि यातनं मोठ्या प्रमाणात आपली उत्पादकता वाढून आपल्याला जो काही शेतमालाचा भाव आहे त्यातनं नफा आपला वाढणार आहे। अशा प्रकारची स्मार्ट शेती। आज माती परीक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे। माती परीक्षण जर योग्य प्रकारे केलं तरच शेवटी आपल्याला रोग काय आहे हे माहिती असेल तर आपल्याला औषध देता येईल। रोगच माहित नाही औषध देऊन राहिलो अशी परिस्थिती जर असेल तर काय अवस्था होईल। तसंच मातीचं आहे, त्यामुळे ते माती परीक्षण देखील आता आपण करतोय। मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता टेक्नॉलॉजी अशी आली आहे, परवा आम्ही पुण्यामध्ये एक हॅकेथॉन घेतली, तिथे एक टेक्नॉलॉजी आली, त्या टेक्नॉलॉजीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून ती मशीन आपल्या शेतात लावली की शेतातल्या हवेच्या भरोशावर या ठिकाणी कुठल्या प्रकारची कीड येणार आहे ती ॲडव्हान्समध्येच आपल्याला सांगून देते आणि आपण त्याचं नियंत्रण करू शकतो। इतक्या पुढे टेक्नॉलॉजी गेलेली आहे, त्याचा वापर आता आपल्या गावामध्ये ही जी काही व्यवस्था आपण उभी केली आहे या व्यवस्थेमुळे आपल्याला वापरता येईल आणि आपला शेतकरी हा स्मार्ट शेतकरी होईल, आपल्या शेतकऱ्याची बचत होईल, आपल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नफा देखील मिळेल। यामध्ये पाण्याच्या क्वालिटीची मॉनिटरिंग आपण करतो। जे काही आपला तलाव आहे त्या तलावामध्ये सेन्सरच्या माध्यमातून पाण्याची क्वालिटी आपल्याला समजते। आज आपण बघा आपल्याला होणाऱ्या रोगांपैकी 90% रोग हे पाण्यामुळे आहे। आत्ताच मला भटनागरजी सांगत होते, त्यांनी ज्यावेळेस आपल्या पाण्याची क्वालिटी चेक केली तर ती जी डेंजर लेवल आहे त्याच्या खाली आहे, म्हणजे डेंजर लेवलला गेलेली नाही, पण कधी डेंजर लेवलकडे जाऊ शकते अशा प्रकारची ती क्वालिटी आहे। पण थोडेशा उपाययोजना केल्या तर ती क्वालिटी एकदम सुधरेल आणि ती सुधारली तर आपल्या मुलांना आपल्याला कोणालाही रोगराईचा त्या ठिकाणी सामना करावा लागणार नाही। याला पैसे लागत नाहीत, याला फक्त कार्यपद्धती लागते, याला माहिती लागते। ती कार्यपद्धती आणि माहिती आता तुमच्याकडे या स्मार्ट विलेजच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध आहे। आज आपण पाहतो लाइटिंग असेल, आता स्मार्ट लाइटिंग झालंय, ज्याच्यामुळे जिथे आवश्यकता नाही तिथला लाईट बंद असेल, माणूस गेला तर लाईट सुरू होईल, त्यामुळे अंधारही राहणार नाही आणि त्यासोबत आपलं विजेचं जे बिल आहे किंवा ग्रामपंचायतला जे काही वीज बिल भरावं लागतं ते देखील आपलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। यासोबत CCTV लागलेले आहेत, स्मार्ट सर्वेलन्स चाललेला आहे, त्या माध्यमातून आपल्याकडे जर एखादी आपत्ती येणार असेल तर ती आपत्ती देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समजणार आहे। आता आपली शाळा असेल, अंगणवाडी असेल,
या ठिकाणी आपण हे स्मार्ट इंटरव्हेन्शन केलाय। आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून किंवा स्मार्ट शाळेचा उपयोग करून देशातल्या कुठल्याही शाळेत, म्हणजे अगदी अंबानींच्या शाळेमध्ये जे शिकवलं जातं तेही सातनवरीच्या शाळेत आपल्याला शिकवता येऊ शकेल, अशा प्रकारची व्यवस्था आता सातनवरीच्या शाळेमध्ये आपण करतो। त्यामुळे आमच्या मुलांना जे वैश्विक ज्ञान द्यायचं आहे ते ज्ञान आता आमच्या शाळेमध्ये, आणि त्याकरता आमचे गुरुजी आमच्या बाई ज्या आहेत त्या स्वतः ट्रेनिंग घेऊ शकतील आणि त्या स्वतःच देऊ शकतील, बाहेरून कोणाला आणण्याची आवश्यकता नाही आहे। किंवा थेट कंटेंट हे तिथपर्यंत पोहोचवून चांगल्या चांगल्या शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षण देणं, प्रयोग करणं, प्रयोगामध्ये मुलांना सामील करून घेणं, अशा सगळ्या गोष्टी आता या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे करता येणार आहे। यासोबत आपल्याकडे विशेषतः आरोग्य सेवा जी आहे, आता ही स्मार्ट आणि इंटेलिजंट व्यवस्था पोचल्यामुळे प्राथमिक आरोग्याची सगळी सेवा ही तर मिळेलच, पण एखाद्या वेळेस आपल्याला जर त्याच्याही पलीकडची सेवा आवश्यक असेल तर प्रत्येक वेळी नागपूरला मेडिकलला मियोला जाण्याची आवश्यकता नाही, दवाखान्यात जाण्याची आवश्यकता नाही। आता इथनच आपण त्यांना जोडलेलं आहे। आपले सगळे रिपोर्ट ते इथनं पाहू शकतात, आपल्या टेस्ट इथनं होऊ शकतात, इथनच ते आपलं कन्सल्टेशन करू शकतात। त्यामुळे जाण्या येण्याचा खर्च देखील वाचणार आहे आणि आवश्यक अशा प्रकारच्या सर्व आरोग्याच्या सुविधा या आपल्याच गावामध्ये आपल्याला मिळणार आहेत। आणि पुढच्या काळामध्ये याच्यावर आधारित इतके इंटरव्हेन्शन आपल्याला तयार करता येतील। अलीकडच्या काळामध्ये एक मशीन लावली की 40 टेस्ट करते, त्या टेस्टचा रिपोर्ट डॉक्टरकडे जातो, तो डॉक्टर त्याच्यावर काय करायचं आहे ती उपाययोजना सांगतो, कोणाला जायची आवश्यकता डॉक्टरपर्यंत पडत नाही। अशा प्रकारच्या व्यवस्था आता तयार झाल्या आहेत। त्यामुळे अशा हळूहळू आपल्या आवश्यकतेनुसार सगळ्या व्यवस्था या गावामध्ये आपण करणार आहोत। जवळपास 18 वेगवेगळे इंटरव्हेन्शन्स की ज्यांनी या गावामध्ये सगळ्या प्रकारचं एक प्रकारे परिवर्तन हे आपण घडवू शकणार आहोत, ते आज या ठिकाणी घडणार आहे। आणि ज्या प्रकारे वॉइसने या ठिकाणी काम केलं भटनागर जी आणि वल्लभ भाई, मैं आपका और पूरी टीम का बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूँ। सगळ्या टीमचं अभिनंदन करतो। इतक्या कमी वेळामध्ये, कमीत कमी वेळामध्ये हे ट्रान्सफॉर्मेशन त्यांनी केलेलं आहे। आणि आता सातनवरीचा हा यशस्वी प्रयोग बघून आम्ही असं ठरवलं आहे, पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक तालुक्यात, नागपूरच्या नाही, नागपूरच्या तर करूच, पण महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये 10 गावं ही आता स्मार्ट आणि इंटेलिजंट आम्ही करू। म्हणजे जवळपास 3500 पेक्षा जास्त गावं ही या ठिकाणी आम्ही स्मार्ट आणि इंटेलिजंट करू। आणि मग पुढच्या टप्प्यात सगळीच गावं आम्हाला ती करायची आहेत। हे सगळं करत असताना मला या निमित्ताने मैं आपको इतना ही कहना चाहता हूँ कि बहुत अच्छी व्यवस्था खड़ी हुई है। इसमें अब हम लोगों को जिला पंचायत के साथ बैठकर इसके मेंटेनेंस के लिए एक व्यवस्था खड़ी करनी पड़ेगी। और धीरे धीरे हम लोग अब हमारा जो भारत नेट है उसको रिंग पद्धति से 20 गांव 15 गांव में रिंग तैयार कर रहे हैं। तो जैसे वो 15-20 गांव को हम धीरे धीरे स्मार्ट और इंटेलिजेंट बनाएंगे तो उसका मेंटेनेंस भी करना पड़ेगा। इसलिए उसका एक वेंडर बेस या उसकी एक व्यवस्था ये अगर हम जिला पंचायत के साथ खड़े करेंगे तो मुझे ऐसा लगता है कि ये सारी चीज़ें चलेगी। अन्यथा आज उद्घाटन होगा, साल भर चलेगी, सवा साल चलेगी, फिर थोड़ा कुछ उसमें बिगाड़ आया तो कोई उसको देखेगा नहीं, छोड़ देगा और हम वापस उसी स्थिति में पहुंचेंगे। तो इसको अगले 3 साल 4 साल 5 साल 10 साल इसको हम मेंटेन करें और इसको हम यूटिलाइज करें। इस दृष्टि से एक व्यवस्था आप निश्चित रूप से हमारे साथ मिलकर खड़ी करें, क्योंकि सातनवरी का टेम्पलेट ये सातनवरी तक रहने वाला नहीं है, ये पूरे महाराष्ट्र में जाने वाला है। इसलिए पूरे महाराष्ट्र में इस प्रकार की व्यवस्था जो है उसको खड़ा करने का प्रयास हम लोग मिलकर करेंगे। आज खरं म्हणजे अनेक गोष्टी मला सांगायच्या आहेत, पण आजच्या कार्यक्रमाचा फोकस दूर होऊ नये म्हणून आजच्या कार्यक्रमापुरतं मी एवढंच सांगतो की सातनवरीने एक नवीन अशा प्रकारची व्यवस्था उभी केलेली आहे। ही व्यवस्था बघितल्यानंतर पुढच्या काळामध्ये लोक सातनवरीची व्यवस्था पाहायला येतील आणि आम्हाला मागणी करतील की तुम्ही अशा प्रकारची व्यवस्था आमच्या इकडे करा,
मी तर पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करेन की आपल्या या मायनिंग वगैरेमध्ये आपण खूप बाकीच्या गोष्टी करत असतो, त्या गोष्टी बंद करून त्याच्याऐवजी जर आपण स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेज हे त्याच्यामध्ये तयार केलं तर आपल्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेजेस हे आपण तयार करू शकू. मी सातनवरीचे आमच्या सरपंच ताई असतील, बॉडी असेल, उपसरपंच असतील, यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. गावकऱ्यांचं आपण सहकार्य दिलं नसतं तर हे काम शक्य नव्हतं, त्यामुळे आपल्या सहकार्यामुळे झालंय म्हणून आपलं अभिनंदन करतो. आमदार साहेबांनी सहकार्य केलं त्यांचं अभिनंदन करतो. खासदार, पालकमंत्री सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आणि आता या सेवा आपल्याला मिळालेल्या आहेत त्या योग्य प्रकारे वापरा. सोलरची व्यवस्था आहे, सगळ्या प्रकारच्या व्यवस्था केलेल्या आहेत. या व्यवस्थांचा जसं आता भारतातलं पहिलं स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेज हे सातनवरी झालं आहे, तसं पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये भारतातलं सगळ्यात प्रगतिशील गाव देखील सातनवरीत झालं पाहिजे, अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. राज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज भारतातील पहिल्या स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव असलेल्या सातनवरी गावामध्ये या योजनेचा शुभारंभ करण्याकरता मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आपल्या रामटेकचे खासदार सन्माननीय श्यामकुमार बर्वेजी, आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार चरणसिंग ठाकूरजी, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आपले जिल्हाधिकारी विपिन इटनकर ज्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना जन्मदिवसाच्या मी शुभेच्छा देतो. असे आपले जिल्हा परिषदेचे सीओ विनायक महामुनी ज्यांनी विशेष रूपाने व्हॉइस या संस्थेच्या माध्यमातून स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेज तयार केलं, ते सन्माननीय श्री राकेश कुमार भटनागर आणि सन्माननीय वल्लभ भन्सालीजी, आपल्या सरपंच वैशालीताई चौधरी, कमल किशोर फुटाणे, अनिलजी गोतमारे, चंद्रशेखर चिखले, या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस हा अनेक अर्थाने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. कारण एक क्रांतिकारी पाऊल महाराष्ट्र शासनाने या सातनवरी गावातनं सुरू केलेलं आहे. खरं तर देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी ओळखलं होतं की देशाचं भविष्य हे गावोगावी कम्युनिकेशनची, इंटरनेटची फॅसिलिटी पोचवली तरच आहे. समृद्ध गाव, समृद्ध शेती, समृद्ध शिक्षण या सगळ्या गोष्टी करण्याकरता तंत्रज्ञान गावापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि म्हणून माननीय मोदीजींनी भारत नेट सारखा एक कार्यक्रम सुरू केला की ज्यामध्ये जशी विजेची लाईन ही आपण प्रत्येक गावात नेली, तशी ऑप्टिकल फायबर की ज्यातनं कम्युनिकेशन हे गावागावापर्यंत पोहोचेल, इंटरनेट गावागावापर्यंत पोहोचेल, तंत्रज्ञान गावागावापर्यंत पोहोचेल, ही प्रत्येक गावामध्ये टाकण्याकरता एक योजना भारत नेटच्या नावाने सुरू केली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मी त्याला जोडून महाराष्ट्रामध्ये महानेटची योजना सुरू केली आणि प्रधानमंत्र्यांच्या मदतीनं साधारणपणे आपण 2019 पर्यंत पहिला टप्पा भारत नेटचा पूर्ण केला आणि दुसरा टप्पा सुरू केला. फायबर तर पोचली, पण आपण एखादी तार नुसती आणली तर त्याचा फायदा नसतो. त्या तारेला पोल लागतो, तिथे ट्रान्सफॉर्मर लागतं, मग आपल्याला लाईट लावावं लागतो, आपल्याला मशीन लावावी लागते. सगळ्या गोष्टी लागल्या
तर ती लाईन पोचल्याचा फायदा आहे। नुसती वायर ओढून आपल्यापर्यंत पोचली तर काय फायदा आहे? पण दुर्दैवाने लाईन पोचली, पण त्याच्यावर आधारित जी काही आपल्याला वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करायचा होता तो वापर करण्यात कुठेतरी आपण कमी पडलो। आणि म्हणून पुन्हा आता आपल्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर आम्ही हा प्रयत्न केला की ही जी आपण लाईन टाकलेली आहे आता याचा उपयोग करण्याची वेळ आली आहे। आणि तशातच या ठिकाणी वल्लभ भन्सालीजी आणि भटनागरजी आणि यांची टीम ही सगळी मला भेटायला आली आणि त्यांनी एक मॉडेल समोर स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेजचं ठेवलं। या मॉडेलमध्ये अनेक गोष्टी तर आहेतच, पण या मॉडेलची सगळ्यात मोठी खासियत काय आहे तर आतापर्यंत अशा प्रकारचे मॉडेल तयार करताना आपण जवळपास सगळ्या विदेशी बनावटीच्या तंत्रज्ञानाचा वापर करत होतो। पण व्हॉइस म्हणजे व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्राइज या संस्थेने 24 भारतीय कंपन्यांना एकत्रित आणलं आणि त्याच्या माध्यमातून स्मार्ट विलेज आणि इंटेलिजंट विलेज तयार करण्याचा हा संकल्प त्यांनी आमच्या समोर तयार केला। त्यामुळे माननीय प्रधानमंत्री महोदयांचं जे दुसरं स्वप्न होतं आत्मनिर्भर भारत, विदेशावर अवलंबून असलेला भारत नाही, आपल्या देशातल्या वस्तू वापरणारा भारत, ते स्वप्नही पूर्ण होणार होतं। आणि म्हणून लगेच आम्ही त्यांना सांगितलं पायलट प्रोजेक्ट तुम्ही हातामध्ये घ्या। आणि मग हा पायलट प्रोजेक्ट कुठे घ्यायचा तर अर्थातच तो नागपूरला घ्यायचा। आणि मग नागपूरमध्ये कुठे घ्यायचा तर तो सातनवरीला घ्यायचा। अशा प्रकारचा निर्णय आपण केला, कारण वेगवेगळ्या प्रकारचे स्मार्ट इंटरव्हेन्शन जे करायचे होते त्याकरता ज्या वेगवेगळ्या साईट आपल्याला पाहिजे होत्या त्या सगळ्या सातनवरीमध्ये उपलब्ध होत्या। तलावही पाहिजे होता, शेती पाहिजे होती, शाळाही पाहिजे होती, अंगणवाडी पाहिजे होती, सगळ्या गोष्टी हव्या होत्या। त्या सगळ्या आपल्याला या ठिकाणी मिळाल्या आणि हा सातनवरीला आपण प्रोजेक्ट आता सुरू केलाय। आता या प्रोजेक्टच्या माध्यमातून खरं म्हणजे अनेक इंटरव्हेन्शन सुरू झाले। आपण मगाशी आपल्या काही शेतकऱ्यांनी जी इथे माहिती दिली ती माहिती देखील आपण बघितली। आता मोठ्या प्रमाणात आपली जी शेती आहे, अनेक वेळा आपण म्हणतो उत्पादकता वाढली पाहिजे, उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे तर शेती परवडेल। आज जगामध्ये शेतमालाचे भाव कुठलं एक सरकार ठरवत नाही, जागतिक बाजारपेठ शेतमालाचे भाव ठरवते आणि जागतिक बाजारपेठेमध्ये अनेक देशांचा जो माल येतो त्यांची जी काही उत्पादन खर्च आहे तो अतिशय कमी आहे। आणि तो उत्पादन खर्च कमी का आहे तर त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे सगळ्या गोष्टींची त्यांना कमतरता त्या ठिकाणी कमी वापर त्यांना करावा लागतो। त्याच्यामध्ये जो कमीत कमी वापर आहे त्या वापरातनं जास्तीत जास्त उत्पादकता हे ते सगळे मिळवतात। आणि त्यासोबत या सगळ्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात जी काही त्या ठिकाणी कीड नियंत्रण असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे आपली पिकं खराब होतात अशाचंही नियंत्रण हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करतात। आणि म्हणून त्यांचा उत्पादन खर्च कमी आहे, त्यामुळे शेतमालाला त्यांनी कमी भाव असला तरी जास्त प्रॉफिट ते घेतात आणि जगाचा शेतमालाचा भाव हा त्या ठिकाणी ते कमी करतात। आता भारतामध्ये आपली उत्पादकता वाढते, पण उत्पादकता वाढत असताना आपण उत्पादन खर्च देखील वाढवून राहिलो आहोत। आता आपलं भारताचं सरकार, मोदीजींचं सरकार खतांवर आपल्याला 1.5 लाख कोटी रुपये एवढी सबसिडी देतं, पण सातत्याने खतांचा वापर वाढतोय। खतांचा वापर वाढल्यामुळे जमिनीची क्षमता कमी होते, ती क्षमता कमी झाल्यामुळे त्यातनं उत्पादकता खाली चाललेली आहे, मग ती वाढवायला अजून खतांचा वापर आपण करतोय। आता काही काही ठिकाणी तर या खतांच्या अनिर्बद्ध वापरामुळे जमिनीची क्षमता संपली आहे। जमीन आता त्या ठिकाणी उत्पादकता द्यायला तयार नाही, जमीन उत्पादन द्यायला तयार नाही, अशी परिस्थिती तयार झाली आहे। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचं उत्तर हे तंत्रज्ञानामध्ये आहे, स्मार्ट शेतीमध्ये आहे। त्या स्मार्ट शेती करता
आज आपल्या गावामध्ये सर्व प्रकारचं तंत्रज्ञान पोचलेलं आहे. मगाशी तिमाने नावाचे शेतकरी मला भेटले, ते मला आनंदाने सांगत होते की माझ्याकडच्या सेन्सरमुळे माझ्या घरी बसून माझ्या मोबाईलवर मी पाण्याचं नियंत्रण करतो. आता आपल्याला माहिती आहे ड्रीप आहे त्या ठिकाणी, ड्रीप नाही त्या ठिकाणी पाणी सोडून देतो आपण, त्याच्यानंतर मग त्याच्याकडे लक्ष देत नाही. अनेक ठिकाणी तर जमिनीची क्षमता पाण्याच्या अतिवापरामुळे खराब झालेली आहे. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर हा उत्पादकता वाढवतो, पण हा योग्य वापर आपल्याला समजेल कसा, तो आपण कंट्रोल करू कसा. आता हे जे सेन्सर्स आपण लावलेले आहेत, या सेन्सरमुळे किती पाण्याची आवश्यकता आहे नेमकं तेवढंच पाणी, किती आपल्याला खतांची आवश्यकता आहे तेवढंच खत, फवारणी करायची असेल तर ती ड्रोनच्या माध्यमातून केली तर प्रिसिशन पद्धतीने म्हणजे अगदी आवश्यक तेवढी फवारणी. आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण अनेक लोक शेतात मेहनत करतो, पण शेतमजूरही अलीकडच्या काळामध्ये कमी झालेले आहेत किंवा अनेक वेळा शेतीमध्ये शेतमजूर लावणं हे परवडत नाही, अशा अनेक अडचणी असतात. त्यामुळे फवारणी जर आपल्याला स्वस्तात करून मिळाली त्या ठिकाणी तर त्याचा एक मोठा फायदा आहे. आणि म्हणून असे सगळे इंटरव्हेन्शन आज आपल्याकडे या ठिकाणी या माध्यमातून आपण करतोय. त्यामुळे पाण्याची बचत होणार आहे, रासायनिक खतांची बचत या ठिकाणी होणार आहे, कीटकनाशकाची या ठिकाणी बचत जी आहे ती आपली होणार आहे. आणि यातनं मोठ्या प्रमाणात आपली उत्पादकता वाढून आपल्याला जो काही शेतमालाचा भाव आहे त्यातनं नफा आपला वाढणार आहे. अशा प्रकारची स्मार्ट शेती. आज माती परीक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. माती परीक्षण जर योग्य प्रकारे केलं तरच शेवटी आपल्याला रोग काय आहे हे माहिती असेल तर आपल्याला औषध देता येईल. रोगच माहित नाही औषध देऊन राहिलो अशी परिस्थिती जर असेल तर काय अवस्था होईल. तसंच मातीचं आहे. त्यामुळे ते माती परीक्षण देखील आता आपण करतोय. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता टेक्नॉलॉजी अशी आली आहे. परवा आम्ही पुण्यामध्ये एक हॅकेथॉन घेतली, तिथे टेक्नॉलॉजी आली. त्या टेक्नॉलॉजीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून ती मशीन आपल्या शेतात लावली की शेतातल्या हवेच्या भरोशावर या ठिकाणी कुठल्या प्रकारची कीड येणार आहे ती ॲडव्हान्समध्येच आपल्याला सांगून देते आणि आपण त्याचं नियंत्रण करू शकतो. इतक्या पुढे टेक्नॉलॉजी गेलेली आहे. त्याचा वापर आता आपल्या गावामध्ये ही जी काही व्यवस्था आपण उभी केली आहे या व्यवस्थेमुळे आपल्याला वापरता येईल आणि आपला शेतकरी हा स्मार्ट शेतकरी होईल. आपल्या शेतकऱ्याची बचत होईल. आपल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नफा देखील मिळेल. यामध्ये पाण्याच्या क्वालिटीची मॉनिटरिंग आपण करतो. जे काही आपला तलाव आहे त्या तलावामध्ये सेन्सरच्या माध्यमातून पाण्याची क्वालिटी आपल्याला समजते. आज आपण बघा आपल्याला होणाऱ्या रोगांपैकी 90% रोग हे पाण्यामुळे आहे. आत्ताच मला भटनागरजी सांगत होते, त्यांनी ज्यावेळेस आपल्या पाण्याची क्वालिटी चेक केली तर ती जी डेंजर लेवल आहे त्याच्या खाली आहे, म्हणजे डेंजर लेवलला गेलेली नाही पण कधी डेंजर लेवलकडे जाऊ शकते अशा प्रकारची ती क्वालिटी आहे. पण थोडेशा उपाययोजना केल्या तर ती क्वालिटी एकदम सुधरेल आणि ती सुधारली तर आपल्या मुलांना आपल्याला कोणालाही रोगराईचा त्या ठिकाणी सामना करावा लागणार नाही. याला पैसे लागत नाहीत, याला फक्त कार्यपद्धती लागते, याला माहिती लागते. ती कार्यपद्धती आणि माहिती आता तुमच्याकडे या स्मार्ट विलेजच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध आहे. आज आपण पाहतो लाइटिंग असेल, आता स्मार्ट लाइटिंग झालंय ज्याच्यामुळे जिथे आवश्यकता नाही तिथला लाईट बंद असेल, माणूस गेला तर लाईट सुरू होईल. त्यामुळे अंधारही राहणार नाही आणि त्याचसोबत आपलं विजेचं जे बिल आहे किंवा ग्रामपंचायतला जे काही वीज बिल भरावं लागतं ते देखील आपलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यासोबत CCTV लागलेले आहेत, स्मार्ट सर्वेलन्स चाललेला आहे. त्या माध्यमातून आपल्याकडे जर एखादी आपत्ती येणार असेल तर ती आपत्ती देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समजणार आहे. आता आपली शाळा असेल, अंगणवाडी असेल, या ठिकाणी आपण हे स्मार्ट इंटरव्हेन्शन केलंय. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून किंवा स्मार्ट शाळेचा उपयोग करून देशातल्या कुठल्याही शाळेत, म्हणजे अगदी अंबानींच्या शाळेमध्ये जे शिकवलं जातं तेही सातनवरीच्या शाळेत आपल्याला शिकवता येऊ शकेल अशा प्रकारची व्यवस्था आता सातनवरीच्या शाळेमध्ये आपण करतो. त्यामुळे
आमच्या मुलांना जे वैश्विक ज्ञान द्यायचं आहे ते ज्ञान आता आमच्या शाळेमध्ये, आणि त्याकरता आमचे गुरुजी आमच्या बाई ज्या आहेत त्या स्वतः ट्रेनिंग घेऊ शकतील आणि त्या स्वतःच देऊ शकतील, बाहेरून कोणाला आणण्याची आवश्यकता नाही आहे. किंवा थेट कंटेंट हे तिथपर्यंत पोहोचवून चांगल्या चांगल्या शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षण देणं, प्रयोग करणं, प्रयोगामध्ये मुलांना सामील करून घेणं, अशा सगळ्या गोष्टी आता या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे करता येणार आहे. यासोबत आपल्याकडे विशेषतः आरोग्य सेवा जी आहे आता ही स्मार्ट आणि इंटेलिजंट व्यवस्था पोचल्यामुळे प्राथमिक आरोग्याची सगळी सेवा ही तर मिळेलच, पण एखाद्या वेळेस आपल्याला जर त्याच्याही पलीकडची सेवा आवश्यक असेल तर प्रत्येक वेळी नागपूरला मेडिकलला मियोला जाण्याची आवश्यकता नाही, दवाखान्यात जाण्याची आवश्यकता नाही. आता इथनच आपण त्यांना जोडलेलं आहे. आपले सगळे रिपोर्ट ते इथनं पाहू शकतात, आपल्या टेस्ट इथनं होऊ शकतात, इथनच ते आपलं कन्सल्टेशन करू शकतात. त्यामुळे जाण्या येण्याचा खर्च देखील वाचणार आहे आणि आवश्यक अशा प्रकारच्या सर्व आरोग्याच्या सुविधा या आपल्याच गावामध्ये आपल्याला मिळणार आहेत. आणि पुढच्या काळामध्ये याच्यावर आधारित इतके इंटरव्हेन्शन आपल्याला तयार करता येतील. अलीकडच्या काळामध्ये एक मशीन लावली की 40 टेस्ट करते, त्या टेस्टचा रिपोर्ट डॉक्टरकडे जातो, तो डॉक्टर त्याच्यावर काय करायचं आहे ती उपाययोजना सांगतो, कोणाला जायची आवश्यकता डॉक्टरपर्यंत पडत नाही. अशा प्रकारच्या व्यवस्था आता तयार झाल्या आहेत. त्यामुळे अशा हळूहळू आपल्या आवश्यकतेनुसार सगळ्या व्यवस्था या गावामध्ये आपण करणार आहोत. जवळपास 18 वेगवेगळे इंटरव्हेन्शन्स की ज्यांनी या गावामध्ये सगळ्या प्रकारचं एक प्रकारे परिवर्तन हे आपण घडवू शकणार आहोत, ते आज या ठिकाणी घडणार आहे. आणि ज्या प्रकारे व्हॉइसने या ठिकाणी काम केलं भटनागर जी आणि वल्लभ भाई, मैं आपका और पूरी टीम का बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूं. सगळ्या टीमचं अभिनंदन करतो. इतक्या कमीत कमी वेळामध्ये हे ट्रान्सफॉर्मेशन त्यांनी केलेलं आहे. आणि आता सातनवरीचा हा यशस्वी प्रयोग बघून आम्ही असं ठरवलं आहे, पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक तालुक्यात, नागपूरच्या नाही, नागपूरच्या तर करूच, पण महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये 10 गावं ही आता स्मार्ट आणि इंटेलिजंट आम्ही करू. म्हणजे जवळपास 3,500 पेक्षा जास्त गावं ही या ठिकाणी आम्ही स्मार्ट आणि इंटेलिजंट करू. आणि मग पुढच्या टप्प्यात सगळीच गावं आम्हाला ती करायची आहेत. हे सगळं करत असताना मला या निमित्ताने मैं आपको इतना ही कहना चाहता हूं कि बहुत अच्छी व्यवस्था खड़ी हुई है. इसमें अब हम लोगों को जिला पंचायत के साथ बैठकर इसके मेंटेनेंस के लिए एक व्यवस्था खड़ी करनी पड़ेगी. और धीरे धीरे हम लोग अब हमारा जो भारत नेट है उसको रिंग पद्धति से 20 गांव 15 गांव में रिंग तैयार कर रहे हैं. तो जैसे वो 15-20 गांवों को हम धीरे धीरे स्मार्ट और इंटेलिजेंट बनाएंगे तो उसका मेंटेनेंस भी करना पड़ेगा. इसलिए उसका एक वेंडर बेस या उसकी एक व्यवस्था ये अगर हम जिला पंचायत के साथ खड़े करेंगे तो मुझे ऐसा लगता है कि ये सारी चीजें चलेगी. अन्यथा आज उद्घाटन होगा, साल भर चलेगी, 1.25 साल चलेगी, फिर थोड़ा कुछ उसमें बिगाड़ आया तो कोई उसको देखेगा नहीं, छोड़ देगा और हम वापिस उसी स्थिति में पहुंचेंगे. तो इसको अगले 3 साल 4 साल 5 साल 10 साल इसको मेंटेन करें और इसको हम यूटिलाइज करें. इस दृष्टि से एक व्यवस्था आप निश्चित रूप से हमारे साथ मिलकर खड़ी करें, क्योंकि सातनौरी का टेम्पलेट ये सातनौरी तक रहने वाला नहीं है, ये पूरे महाराष्ट्र में जाने वाला है. इसलिए पूरे महाराष्ट्र में इस प्रकार की व्यवस्था जो है उसको खड़ा करने का प्रयास हम लोग मिलकर करेंगे. आज खरं म्हणजे अनेक गोष्टी मला सांगायच्या आहेत, पण आजच्या कार्यक्रमाचा फोकस दूर होऊ नये म्हणून आजच्या कार्यक्रमापुरतं मी एवढंच सांगतो की सातनौरीनी एक नवीन अशा प्रकारची व्यवस्था उभी केलेली आहे. ही व्यवस्था बघितल्यानंतर पुढच्या काळामध्ये लोक सातनौरीची व्यवस्था पाहायला येतील आणि आम्हाला मागणी करतील की तुम्ही अशा प्रकारची व्यवस्था आमच्या इकडे करा. मी तर पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करेन की आपल्या या मायनिंग वगैरे मध्ये आपण खूप बाकीच्या गोष्टी करत असतो, त्या गोष्टी बंद करून त्याच्याऐवजी जर आपण स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेज हे त्याच्यामध्ये तयार केलं तर आपल्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेजेस हे आपण तयार करू शकू. मी सातनौरीचे आमच्या सरपंच ताई असतील, बॉडी असेल, उपसरपंच असतील, यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. गावकऱ्यांचं आपण सहकार्य दिलं नसतं तर हे काम शक्य नव्हतं, त्यामुळे आपल्या सहकार्यामुळे झालंय म्हणून आपलं अभिनंदन करतो. आमदार साहेबांनी सहकार्य केलं,
त्यांचं अभिनंदन करतो. खासदार, पालकमंत्री सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आणि आता या सेवा आपल्याला मिळालेल्या आहेत त्या योग्य प्रकारे वापरा. सोलरची व्यवस्था आहे, सगळ्या प्रकारच्या व्यवस्था केलेल्या आहेत. या व्यवस्थांचा जसं आता भारतातलं पहिलं स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेज हे सातनौरी झालंय, तसं पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये भारतातलं सगळ्यात प्रगतिशील गाव देखील सातनौरीत झालं पाहिजे, अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. राज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज भारतातील पहिल्या स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव असलेल्या सातनौरी गावामध्ये या योजनेचा शुभारंभ करण्याकरता मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आपल्या रामटेकचे खासदार सन्माननीय श्यामकुमार बर्वेजी, आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार चरणसिंग ठाकूरजी, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आपले जिल्हाधिकारी विपिन इटनकर ज्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना जन्मदिवसाच्या मी शुभेच्छा देतो. असे आपले जिल्हा परिषदेचे सीओ विनायक महामुनी ज्यांनी विशेष रूपाने व्हॉइस या संस्थेच्या माध्यमातून स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेज तयार केलं, ते सन्माननीय श्री राकेश कुमार भटनागर आणि सन्माननीय वल्लभ भन्सालीजी, आपल्या सरपंच वैशालीताई चौधरी, कमल किशोर फुटाणे, अनिलजी गोतमारे, चंद्रशेखर चिखले, या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस हा अनेक अर्थाने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. कारण एक क्रांतिकारी पाऊल महाराष्ट्र शासनाने या सातनौरी गावातनं सुरू केलेलं आहे. खरं तर देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी ओळखलं होतं की देशाचं भविष्य हे गावोगावी कम्युनिकेशनची, इंटरनेटची फॅसिलिटी पोचवली तरच आहे. समृद्ध गाव, समृद्ध शेती, समृद्ध शिक्षण या सगळ्या गोष्टी करण्याकरता तंत्रज्ञान गावापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि म्हणून माननीय मोदीजींनी भारत नेट सारखा एक कार्यक्रम सुरू केला की ज्यामध्ये जशी विजेची लाईन ही आपण प्रत्येक गावात नेली, तशी ऑप्टिकल फायबर की ज्यातनं कम्युनिकेशन हे गावागावापर्यंत पोहोचेल, इंटरनेट गावागावापर्यंत पोहोचेल, तंत्रज्ञान गावागावापर्यंत पोहोचेल, ही प्रत्येक गावामध्ये टाकण्याकरता एक योजना भारत नेटच्या नावाने सुरू केली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मी त्याला जोडून महाराष्ट्रामध्ये महानेटची योजना सुरू केली आणि प्रधानमंत्र्यांच्या मदतीनं साधारणपणे आपण 2019 पर्यंत पहिला टप्पा भारत नेटचा पूर्ण केला आणि दुसरा टप्पा सुरू केला. फायबर तर पोचली, पण आपण एखादी तार नुसती आणली तर त्याचा फायदा नसतो. त्या तारेला पोल लागतो, तिथे ट्रान्सफॉर्मर लागतं, मग आपल्याला लाईट लावावं लागतो, आपल्याला मशीन लावावी लागते. सगळ्या गोष्टी लागल्या तर ती लाईन पोचण्याचा फायदा आहे. नुसती वायर ओढून आपल्यापर्यंत पोचली तर काय फायदा आहे. पण दुर्दैवाने लाईन पोचली, पण त्याच्यावर आधारित जी काही आपल्याला वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करायचा होता, तो वापर करण्यात कुठेतरी आपण कमी पडलो. आणि म्हणून पुन्हा आता आपल्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर आम्ही हा प्रयत्न केला की ही जी आपण लाईन टाकलेली आहे, आता याचा उपयोग करण्याची वेळ आली आहे. आणि तशातच या ठिकाणी वल्लभ भन्सालीजी आणि भटनागरजी आणि यांची टीम ही सगळी मला भेटायला आली
आणि त्यांनी एक मॉडेल समोर स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेजचं ठेवलं. या मॉडेलमध्ये अनेक गोष्टी तर आहेतच, पण या मॉडेलची सगळ्यात मोठी खासियत काय आहे तर आत्तापर्यंत अशा प्रकारचे मॉडेल तयार करताना आपण जवळपास सगळ्या विदेशी बनावटीच्या तंत्रज्ञानाचा वापर करत होतो. पण व्हॉइस म्हणजे व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्राइज या संस्थेने 24 भारतीय कंपन्यांना एकत्रित आणलं आणि त्याच्या माध्यमातून स्मार्ट विलेज आणि इंटेलिजंट विलेज तयार करण्याचा हा संकल्प त्यांनी आमच्या समोर तयार केला. त्यामुळे माननीय प्रधानमंत्री महोदयांचं जे दुसरं स्वप्न होतं आत्मनिर्भर भारत, विदेशावर अवलंबून असलेला भारत नाही, आपल्या देशातल्या वस्तू वापरणारा भारत, ते स्वप्नही पूर्ण होणार होतं. आणि म्हणून लगेच आम्ही त्यांना सांगितलं पायलट प्रोजेक्ट तुम्ही हातामध्ये घ्या. आणि मग हा पायलट प्रोजेक्ट कुठे घ्यायचा तर अर्थातच तो नागपूरला घ्यायचा. आणि मग नागपूरमध्ये कुठे घ्यायचा तर तो सातनवरीला घ्यायचा. अशा प्रकारचा निर्णय आपण केला. कारण वेगवेगळ्या प्रकारचे स्मार्ट इंटरव्हेन्शन जे करायचे होते त्याकरता ज्या वेगवेगळ्या साईट आपल्याला पाहिजे होत्या त्या सगळ्या सातनवरीमध्ये उपलब्ध होत्या. तलावही पाहिजे होता, शेती पाहिजे होती, शाळाही पाहिजे होती, अंगणवाडी पाहिजे होती, सगळ्या गोष्टी हव्या होत्या. त्या सगळ्या आपल्याला या ठिकाणी मिळाल्या आणि हा सातनवरीला आपण प्रोजेक्ट आता सुरू केलाय. आता या प्रोजेक्टच्या माध्यमातून खरं म्हणजे अनेक इंटरव्हेन्शन सुरू झाले. आपण मगाशी आपल्या काही शेतकऱ्यांनी जी इथे माहिती दिली ती माहिती देखील आपण बघितली. आता मोठ्या प्रमाणात आपली जी शेती आहे, अनेक वेळा आपण म्हणतो उत्पादकता वाढली पाहिजे, उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे तर शेती परवडेल. आज जगामध्ये शेतमालाचे भाव कुठलं एक सरकार ठरवत नाही. जागतिक बाजारपेठ शेतमालाचे भाव ठरवते आणि जागतिक बाजारपेठेमध्ये अनेक देशांचा जो माल येतो त्यांची जी काही उत्पादन खर्च आहे तो अतिशय कमी आहे. आणि तो उत्पादन खर्च कमी का आहे तर त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे सगळ्या गोष्टींची त्यांना कमतरता त्या ठिकाणी कमी वापर त्यांना करावा लागतो. त्याच्यामध्ये जो कमीत कमी वापर आहे त्या वापरातनं जास्तीत जास्त उत्पादकता हे ते सगळे मिळवतात. आणि त्यासोबत या सगळ्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात जी काही त्या ठिकाणी कीड नियंत्रण असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे आपली पिकं खराब होतात अशाचंही नियंत्रण हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करतात. आणि म्हणून त्यांचा उत्पादन खर्च कमी आहे, त्यामुळे शेतमालाला त्यांनी कमी भाव असला तरी जास्त प्रॉफिट ते घेतात आणि जगाचा शेतमालाचा भाव हा त्या ठिकाणी ते कमी करतात. आता भारतामध्ये आपली उत्पादकता वाढते, पण उत्पादकता वाढत असताना आपण उत्पादन खर्च देखील वाढवून राहिलो आहोत. आता आपलं भारताचं सरकार, मोदीजींचं सरकार खतांवर आपल्याला 1.5 लाख कोटी रुपये एवढी सबसिडी देतं. पण सातत्याने खतांचा वापर वाढतोय. खतांचा वापर वाढल्यामुळे जमिनीची क्षमता कमी होते. ती क्षमता कमी झाल्यामुळे त्यातनं उत्पादकता खाली चाललेली आहे. मग ती वाढवायला अजून खतांचा वापर आपण करतोय. आता काही काही ठिकाणी तर या खतांच्या अनिर्बद्ध वापरामुळे जमिनीची क्षमताच संपली आहे. जमीन आता त्या ठिकाणी उत्पादकता द्यायला तयार नाही, जमीन उत्पादन द्यायला तयार नाही, अशी परिस्थिती तयार झाली आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचं उत्तर हे तंत्रज्ञानामध्ये आहे, स्मार्ट शेतीमध्ये आहे. त्या स्मार्ट शेती करता आज आपल्या गावामध्ये सर्व प्रकारचं तंत्रज्ञान पोचलेलं आहे. मगाशी तिमाने नावाचे शेतकरी मला भेटले, ते मला आनंदाने सांगत होते की माझ्याकडच्या सेन्सरमुळे माझ्या घरी बसून माझ्या मोबाईलवर मी पाण्याचं नियंत्रण करतो. आता आपल्याला माहिती आहे ड्रीप आहे त्या ठिकाणी, ड्रीप नाही त्या ठिकाणी पाणी सोडून देतो आपण, त्याच्यानंतर मग त्याच्याकडे लक्ष देत नाही. अनेक ठिकाणी तर जमिनीची क्षमता पाण्याच्या अतिवापरामुळे खराब झालेली आहे. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर हा उत्पादकता वाढवतो. पण हा योग्य वापर आपल्याला समजेल कसा, तो आपण कंट्रोल करू कसा. आता हे जे सेन्सर्स आपण लावलेले आहेत
या सेन्सरमुळे किती पाण्याची आवश्यकता आहे नेमकं तेवढंच पाणी, किती आपल्याला खतांची आवश्यकता आहे तेवढंच खत, फवारणी करायची असेल तर ती ड्रोनच्या माध्यमातून केली तर प्रिसिशन पद्धतीने म्हणजे अगदी आवश्यक तेवढी फवारणी. आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण अनेक लोक शेतात मेहनत करतो, पण शेतमजूरही अलीकडच्या काळामध्ये कमी झालेले आहेत किंवा अनेक वेळा शेतीमध्ये शेतमजूर लावणं हे परवडत नाही, अशा अनेक अडचणी असतात. त्यामुळे फवारणी जर आपल्याला स्वस्तात करून मिळाली त्या ठिकाणी तर त्याचा एक मोठा फायदा आहे. आणि म्हणून असे सगळे इंटरव्हेन्शन आज आपल्याकडे या ठिकाणी या माध्यमातून आपण करतोय. त्यामुळे पाण्याची बचत होणार आहे, रासायनिक खतांची बचत या ठिकाणी होणार आहे, कीटकनाशकाची या ठिकाणी बचत जी आहे ती आपली होणार आहे. आणि यातनं मोठ्या प्रमाणात आपली उत्पादकता वाढून आपल्याला जो काही शेतमालाचा भाव आहे त्यातनं नफा आपला वाढणार आहे. अशा प्रकारची स्मार्ट शेती. आज माती परीक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे. माती परीक्षण जर योग्य प्रकारे केलं तरच शेवटी आपल्याला रोग काय आहे हे माहिती असेल तर आपल्याला औषध देता येईल. रोगच माहित नाही औषध देऊन राहिलो अशी परिस्थिती जर असेल तर काय अवस्था होईल. तसंच मातीचं आहे. त्यामुळे ते माती परीक्षण देखील आता आपण करतोय. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता टेक्नॉलॉजी अशी आली आहे. परवा आम्ही पुण्यामध्ये एक हॅकेथॉन घेतली, तिथे एक टेक्नॉलॉजी आली. त्या टेक्नॉलॉजीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून ती मशीन आपल्या शेतात लावली की शेतातल्या हवेच्या भरोशावर या ठिकाणी कुठल्या प्रकारची कीड येणार आहे ती ॲडव्हान्समध्येच आपल्याला सांगून देते आणि आपण त्याचं नियंत्रण करू शकतो. इतक्या पुढे टेक्नॉलॉजी गेलेली आहे. त्याचा वापर आता आपल्या गावामध्ये ही जी काही व्यवस्था आपण उभी केली आहे या व्यवस्थेमुळे आपल्याला वापरता येईल आणि आपला शेतकरी हा स्मार्ट शेतकरी होईल. आपल्या शेतकऱ्याची बचत होईल. आपल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नफा देखील मिळेल. यामध्ये पाण्याच्या क्वालिटीची मॉनिटरिंग आपण करतो. जे काही आपला तलाव आहे त्या तलावामध्ये सेन्सरच्या माध्यमातून पाण्याची क्वालिटी आपल्याला समजते. आज आपण बघा आपल्याला होणाऱ्या रोगांपैकी 90% रोग हे पाण्यामुळे. आताच मला भटनागरजी सांगत होते, त्यांनी ज्यावेळेस आपल्या पाण्याची क्वालिटी चेक केली तर ती जी डेंजर लेवल आहे त्याच्या खाली आहे, म्हणजे डेंजर लेवलला गेलेली नाही पण कधी डेंजर लेवलकडे जाऊ शकते अशा प्रकारची ती क्वालिटी आहे. पण थोडेशा उपाययोजना केल्या तर ती क्वालिटी एकदम सुधरेल आणि ती सुधारली तर आपल्या मुलांना आपल्याला कोणालाही रोगराईचा त्या ठिकाणी सामना करावा लागणार नाही. याला पैसे लागत नाहीत, याला फक्त कार्यपद्धती लागते, याला माहिती लागते. ती कार्यपद्धती आणि माहिती आता तुमच्याकडे या स्मार्ट विलेजच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध आहे. आज आपण पाहतो लाइटिंग असेल, आता स्मार्ट लाइटिंग झालंय ज्याच्यामुळे जिथे आवश्यकता नाही तिथला लाईट बंद असेल, माणूस गेला तर लाईट सुरू होईल. त्यामुळे अंधारही राहणार नाही आणि त्याचसोबत आपलं विजेचं जे बिल आहे किंवा ग्रामपंचायतला जे काही वीज बिल भरावं लागतं ते देखील आपलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यासोबत CCTV लागलेले आहेत, स्मार्ट सर्व्हेलन्स चाललेला आहे. त्या माध्यमातून आपल्याकडे जर एखादी आपत्ती येणार असेल तर ती आपत्ती देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समजणार आहे. आता आपली शाळा असेल, अंगणवाडी असेल, या ठिकाणी आपण हे स्मार्ट इंटरव्हेन्शन केलंय. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून किंवा स्मार्ट शाळेचा उपयोग करून देशातल्या कुठल्याही शाळेत, म्हणजे अगदी अंबानींच्या शाळेमध्ये जे शिकवलं जातं तेही सातनवरीच्या शाळेत आपल्याला शिकवता येऊ शकेल अशा प्रकारची व्यवस्था आता सातनवरीच्या शाळेमध्ये आपण करतो. त्यामुळे आमच्या मुलांना जे वैश्विक ज्ञान द्यायचं आहे ते ज्ञान आता आमच्या शाळेमध्ये, आणि त्याकरता आमचे गुरुजी आमच्या बाई ज्या आहेत त्या स्वतः ट्रेनिंग घेऊ शकतील आणि त्या स्वतःच देऊ शकतील. बाहेरून कोणाला आणण्याची आवश्यकता नाही आहे. किंवा थेट कंटेंट हे तिथपर्यंत पोहोचवून चांगल्या चांगल्या शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षण देणं, प्रयोग करणं, प्रयोगामध्ये मुलांना सामील करून घेणं, अशा सगळ्या गोष्टी आता या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे करता येणार आहे. यासोबत आपल्याकडे विशेषतः आरोग्य सेवा जी आहे आता ही स्मार्ट आणि इंटेलिजंट व्यवस्था पोचल्यामुळे प्राथमिक आरोग्याची सगळी सेवा ही तर मिळेलच,
पण एखाद्या वेळेस आपल्याला जर त्याच्याही पलीकडची सेवा आवश्यक असेल तर प्रत्येक वेळी नागपूरला मेडिकलला मिओला जाण्याची आवश्यकता नाही, दवाखान्यात जाण्याची आवश्यकता नाही. आता इथनच आपण त्यांना जोडलेलं आहे. आपले सगळे रिपोर्ट ते इथनं पाहू शकतात, आपल्या टेस्ट इथनं होऊ शकतात, इथनच ते आपलं कन्सल्टेशन करू शकतात. त्यामुळे जाण्या येण्याचा खर्च देखील वाचणार आहे आणि आवश्यक अशा प्रकारच्या सर्व आरोग्याच्या सुविधा या आपल्याच गावामध्ये आपल्याला मिळणार आहेत. आणि पुढच्या काळामध्ये याच्यावर आधारित इतके इंटरव्हेन्शन आपल्याला तयार करता येतील. अलीकडच्या काळामध्ये एक मशीन लावली की 40 टेस्ट करते, त्या टेस्टचा रिपोर्ट डॉक्टरकडे जातो, तो डॉक्टर त्याच्यावर काय करायचं आहे ती उपाययोजना सांगतो, कोणाला जायची आवश्यकता डॉक्टरपर्यंत पडत नाही. अशा प्रकारच्या व्यवस्था आता तयार झाल्या आहेत. त्यामुळे अशा हळूहळू आपल्या आवश्यकतेनुसार सगळ्या व्यवस्था या गावामध्ये आपण करणार आहोत. जवळपास 18 वेगवेगळे इंटरव्हेन्शन्स की ज्यांनी या गावामध्ये सगळ्या प्रकारचं एक प्रकारे परिवर्तन हे आपण घडवू शकणार आहोत, ते आज या ठिकाणी घडणार आहे. आणि ज्या प्रकारे वॉइसने या ठिकाणी काम केलं भटनागर जी आणि वल्लभ भाई, मैं आपका और पूरी टीम का बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूं. सगळ्या टीमचं अभिनंदन करतो. इतक्या कमी वेळामध्ये, कमीत कमी वेळामध्ये हे ट्रान्सफॉर्मेशन त्यांनी केलेलं आहे. आणि आता सातनवरीचा हा यशस्वी प्रयोग बघून आम्ही असं ठरवलं आहे, पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक तालुक्यात, नागपूरच्या नाही, नागपूरच्या तर करूच, पण महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये 10 गावं ही आता स्मार्ट आणि इंटेलिजंट आम्ही करू. म्हणजे जवळपास 3,500 पेक्षा जास्त गावं ही या ठिकाणी आम्ही स्मार्ट आणि इंटेलिजंट करू. आणि मग पुढच्या टप्प्यात सगळीच गावं आम्हाला ती करायची आहेत. हे सगळं करत असताना मला या निमित्ताने मैं आपको इतना ही कहना चाहता हूं कि बहुत अच्छी व्यवस्था खड़ी हुई है. इसमें अब हम लोगों को जिला पंचायत के साथ बैठकर इसके मेंटेनेंस के लिए एक व्यवस्था खड़ी करनी पड़ेगी. और धीरे धीरे हम लोग अब हमारा जो भारत नेट है उसको रिंग पद्धति से 20 गांव 15 गांव में रिंग तैयार कर रहे हैं. तो जैसे वो 15-20 गांवों को हम धीरे धीरे स्मार्ट और इंटेलिजेंट बनाएंगे तो उसका मेंटेनेंस भी करना पड़ेगा. इसलिए उसका एक वेंडर बेस या उसकी एक व्यवस्था ये अगर हम जिला पंचायत के साथ खड़े करेंगे तो मुझे ऐसा लगता है कि ये सारी चीजें चलेगी. अन्यथा आज उद्घाटन होगा, साल भर चलेगी, 1.25 साल चलेगी, फिर थोड़ा कुछ उसमें बिगाड़ आया तो कोई उसको देखेगा नहीं, छोड़ देगा और हम वापिस उसी स्थिति में पहुंचेंगे. तो इसको अगले 3 साल 4 साल 5 साल 10 साल इसको मेंटेन करें और इसको हम यूटिलाइज करें. इस दृष्टि से एक व्यवस्था आप निश्चित रूप से हमारे साथ मिलकर खड़ी करें. क्योंकि सातनौरी का टेम्पलेट ये सातनौरी तक रहने वाला नहीं है, ये पूरे महाराष्ट्र में जाने वाला है. इसलिए पूरे महाराष्ट्र में इस प्रकार की व्यवस्था जो है उसको खड़ा करने का प्रयास हम लोग मिलकर करेंगे. आज खरं म्हणजे अनेक गोष्टी मला सांगायच्या आहेत, पण आजच्या कार्यक्रमाचा फोकस दूर होऊ नये म्हणून आजच्या कार्यक्रमापुरतं मी एवढंच सांगतो की सातनौरीने एक नवीन अशा प्रकारची व्यवस्था उभी केलेली आहे. ही व्यवस्था बघितल्यानंतर पुढच्या काळामध्ये लोक सातनौरीची व्यवस्था पाहायला येतील आणि आम्हाला मागणी करतील की तुम्ही अशा प्रकारची व्यवस्था आमच्या इकडे करा. मी तर पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करेन की आपल्या या मायनिंग वगैरे मध्ये आपण खूप बाकीच्या गोष्टी करत असतो, त्या गोष्टी बंद करून त्याच्याऐवजी जर आपण स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेज हे त्याच्यामध्ये तयार केलं तर आपल्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेजेस हे आपण तयार करू शकू. मी सातनौरीचे आमच्या सरपंच ताई असतील, बॉडी असेल, उपसरपंच असतील, यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. गावकऱ्यांचं आपण सहकार्य दिलं नसतं तर हे काम शक्य नव्हतं, त्यामुळे आपल्या सहकार्यामुळे झालंय म्हणून आपलं अभिनंदन करतो. आमदार साहेबांनी सहकार्य केलं त्यांचं अभिनंदन करतो. खासदार, पालकमंत्री सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आणि आता या सेवा आपल्याला मिळालेल्या आहेत त्या योग्य प्रकारे वापरा. सोलरची व्यवस्था आहे, सगळ्या प्रकारच्या व्यवस्था केलेल्या आहेत. या व्यवस्थांचा जसं आता भारतातलं पहिलं स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेज हे सातनौरी झालंय, तसं पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये भारतातलं सगळ्यात प्रगतिशील गाव देखील सातनौरीत झालं पाहिजे अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. राज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज भारतातील पहिल्या स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव असलेल्या सातनवडी गावामध्ये या योजनेचा शुभारंभ करण्याकरता मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आपल्या रामटेकचे खासदार सन्माननीय श्यामकुमार बर्वेजी, आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार चरणसिंग ठाकूरजी, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आपले जिल्हाधिकारी विपिन ईटनकर ज्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना जन्मदिवसाच्या मी शुभेच्छा देतो। असे आपले जिल्हा परिषदेचे सीओ विनायक महामुनी ज्यांनी विशेष रूपाने व्हॉइस या संस्थेच्या माध्यमातून स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेज तयार केलं, ते सन्माननीय श्री राकेश कुमार भटनागर आणि सन्माननीय वल्लभ भन्सालीजी, आपल्या सरपंच वैशालीताई चौधरी, कमल किशोर फुटाणे, अनिलजी गोतमारे, चंद्रशेखर चिखले, या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस हा अनेक अर्थाने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। कारण एक क्रांतिकारी पाऊल महाराष्ट्र शासनाने या सातनवडी गावातनं सुरू केलेलं आहे। खरं तर देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी ओळखलं होतं की देशाचं भविष्य हे गावोगावी कम्युनिकेशनची, इंटरनेटची फॅसिलिटी पोहोचवली तरच आहे। समृद्ध गाव, समृद्ध शेती, समृद्ध शिक्षण या सगळ्या गोष्टी करण्याकरता तंत्रज्ञान गावापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। आणि म्हणून माननीय मोदीजींनी भारत नेट सारखा एक कार्यक्रम सुरू केला की ज्यामध्ये जशी विजेची लाईन ही आपण प्रत्येक गावात नेली, तशी ऑप्टिकल फायबर की ज्यातनं कम्युनिकेशन हे गावागावापर्यंत पोहोचेल, इंटरनेट गावागावापर्यंत पोहोचेल, तंत्रज्ञान गावागावापर्यंत पोहोचेल, ही प्रत्येक गावामध्ये टाकण्याकरता एक योजना भारत नेटच्या नावाने सुरू केली। त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मी त्याला जोडून महाराष्ट्रामध्ये महानेटची योजना सुरू केली आणि प्रधानमंत्र्यांच्या मदतीनं साधारणपणे आपण 2019 पर्यंत पहिला टप्पा भारत नेटचा पूर्ण केला आणि दुसरा टप्पा सुरू केला। फायबर तर पोहोचली, पण आपण एखादी तार नुसती आणली तर त्याचा फायदा नसतो। त्या तारेला पोल लागतो, तिथे ट्रान्सफॉर्मर लागतं, मग आपल्याला लाईट लावावं लागतो, आपल्याला मशीन लावावी लागते, सगळ्या गोष्टी लागल्या तर ती लाईन पोचण्याचा फायदा आहे। नुसती वायर ओढून आपल्यापर्यंत पोचली तर काय फायदा आहे। पण दुर्दैवाने लाईन पोचली, पण त्याच्यावर आधारित जी काही आपल्याला वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करायचा होता, तो वापर करण्यात कुठेतरी आपण कमी पडलो। आणि म्हणून पुन्हा आता आपल्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर आम्ही हा प्रयत्न केला की ही जी आपण लाईन टाकलेली आहे, आता याचा उपयोग करण्याची वेळ आली आहे। आणि तशातच या ठिकाणी वल्लभ भन्सालीजी आणि भटनागरजी आणि यांची टीम ही सगळी मला भेटायला आली आणि त्यांनी एक मॉडेल समोर स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेजचं ठेवलं। या मॉडेलमध्ये अनेक गोष्टी तर आहेतच, पण या मॉडेलची सगळ्यात मोठी खासियत काय आहे तर आतापर्यंत अशा प्रकारचे मॉडेल तयार करताना आपण जवळपास सगळ्या विदेशी बनावटीच्या तंत्रज्ञानाचा वापर करत होतो। पण व्हॉइस म्हणजे व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्राइज या संस्थेने 24 भारतीय कंपन्यांना एकत्रित आणलं
आणि त्याच्या माध्यमातून स्मार्ट विलेज आणि इंटेलिजंट विलेज तयार करण्याचा हा संकल्प त्यांनी आमच्या समोर तयार केला. त्यामुळे माननीय प्रधानमंत्री महोदयांचं जे दुसरं स्वप्न होतं, आत्मनिर्भर भारत, विदेशावर अवलंबून असलेला भारत नाही, आपल्या देशातल्या वस्तू वापरणारा भारत, ते स्वप्नही पूर्ण होणार होतं. आणि म्हणून लगेच आम्ही त्यांना सांगितलं, पायलट प्रोजेक्ट तुम्ही हातामध्ये घ्या. आणि मग हा पायलट प्रोजेक्ट कुठे घ्यायचा, तर अर्थातच तो नागपूरला घ्यायचा. आणि मग नागपूरमध्ये कुठे घ्यायचा, तर तो सातनवरीला घ्यायचा. अशा प्रकारचा निर्णय आपण केला. कारण वेगवेगळ्या प्रकारचे स्मार्ट इंटरव्हेन्शन जे करायचे होते, त्याकरता ज्या वेगवेगळ्या साईट आपल्याला पाहिजे होत्या, त्या सगळ्या सातनवरीमध्ये उपलब्ध होत्या. तलावही पाहिजे होता, शेती पाहिजे होती, शाळाही पाहिजे होती, अंगणवाडी पाहिजे होती, सगळ्या गोष्टी हव्या होत्या. त्या सगळ्या. इसी के साथ देश दुनिया की तमाम खबरों के साथ जुड़े रहे और देखते रहे MNS न्यूज लाइव. नमस्कार. हाय हेलो नमस्कार, मैं हूं पंकज विष्णु और आप देख रहे हैं MNS न्यूज. देखिए साईं बाबा की आरती लाइव शिरडी से हर रोज सुबह सिर्फ MNS न्यूज पर.